नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। तर काही वेळापूर्वी आपण मॅथची आन्सर की अपलोड केली होती। त्या आन्सर कीला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार। त्यात 2-3 करेक्शन आहेत, ते करेक्शन कमेंट सेक्शनमध्ये मी टाकलेले आहेत आणि अजूनही काही असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला भेटून जातील। तर या व्हिडिओमध्ये आपण सॅटची आन्सर की टाकत आहोत। पेपरचं ॲनालिसिस केलं तर पेपर मला थोडा इझी वाटला मागच्या वर्षीच्या कंपॅरेटिव्हली। जास्त काही कन्सेप्च्युअल प्रश्न दिसले नाहीत मला। बघूया काय आहे। तर ए सेट आहे माझ्याकडे, तर तुम्ही क्वेश्चननुसार तुमचे आन्सर चेक करू शकता। तर मी थोडंफार क्वेश्चनमधले 1-2 वर्ड्स सांगेल जेणेकरून तुम्हाला शोधायला सोपं जाईल। तर भारतातील पहिली अणुभट्टी मुंबई, मृत समुद्राची क्षारता 33.7, वेगळा धातू गॅलियम, अयोग्य विधान पोटॅशियम, त्याच्यानंतर अन्न आम्लारीयुक्त करणे जाठर रस, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, भूस्तारिका ऑप्शन नंबर 4 डी, पेशीत घडणारी चयापचय क्रिया 4 लयकारिका, सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण ऑप्शन नंबर 3 भारत, विसंगत जोडी ऑप्शन नंबर 2 अतिसार हेपॅटायटिस, लाकूड कपडे कोळसा अवर्गीय आग ऑप्शन नंबर 1, तंतुकणिका नसतात ऑप्शन नंबर 4 लोहित रक्तकणिका, डिकस्टेलो आणि स्टर्ली यांनी ऑप्शन नंबर 3 ए बी या रक्तगटाचा शोध लावला, निरोगी मनुष्याचे हृदयाचे ठोके ऑप्शन नंबर 2 72, भरतपूर पानपक्षी, स्पिग्मोमॅनोमीटर ऑप्शन नंबर 2 रक्तदाब, त्याच्यानंतर प्रयुक्त दाबातील फरक ऑप्शन नंबर 3 3920 पास्कल, अनियमित परावर्तन चुकीचं विधान आहे ऑप्शन नंबर 2 बी, पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका समांतर असतात। त्याच्यानंतर वायुगोलाचा प्रश्न ऑप्शन नंबर 4 उष्णता, चुकीची जोडी विचारली आहे ऑप्शन नंबर 1 DCBA, योग्य जोडी विचारली आहे। त्याच्यानंतर विधान पूर्ण करा, याचा आहे ऑप्शन नंबर 3 ऊर्जेचे स्थानांतरण दोन्ही तरंगाच्या दिशेने होते। त्याच्यानंतर आहे हा प्रश्न मला थोडासा चुकीचा वाटतोय, कारण कोरडा विद्युत घट 1.2 वोल्टपेक्षा कमी बरोबर आहे, बट लेड ॲसिड घट हा 2 वोल्टपेक्षा जास्त असतो, म्हणजे याचं BCA यायला पाहिजे, बट ते ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे। बट लेट अस सी काय आन्सर येतं बघू। सध्या मी याला स्किपच करतोय। देन ऑप्शन नंबर 23 गुणोत्तर आहे 7:1। त्याच्यानंतर परावर्तनाची संख्या आहे ते ऑप्शन नंबर 3 6, वातावरणीय दाब ऑप्शन नंबर 4 हवेचे वजन भागिले पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, त्याच्यानंतर अचूक पर्याय ऑप्शन नंबर 1 ACDBE, त्याच्यानंतर ऑप्शन चंद्रग्रहण सूर्य आकृती दिलेली आहे, याचा आहे ऑप्शन नंबर 2 प्रच्छाया उपच्छाया चंद्र पृथ्वी, त्याच्यानंतर अणूचा अंतरंगाचा अभ्यास ऑप्शन नंबर 2 अर्नेस्ट रुदरफोर्ड, त्याच्यानंतर डाल्टन अणुवस्तुमान 22 कॅरेट सोने ऑप्शन नंबर 2 सोने व चांदी किंवा तांबे, त्याच्यानंतर CNE वैशिष्ट्य ऑप्शन नंबर 2 सहज वाहून नेता येत नाही, त्याच्यानंतर रंजक द्रव्य पृथक्करण ऑप्शन नंबर 4 एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी। देन हे जे स्टेटमेंट आहे अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात ऑप्शन नंबर 4 नील्स बोर, नवसागर ऑप्शन नंबर 3 NH4Cl, दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड ऑप्शन नंबर 1, त्याच्यानंतर योग्य विधानाचा पर्याय ऑप्शन नंबर 2 लोकहितवादी, त्याच्यानंतर औषधोपचाराचा कोणत्याही प्रकारचे हयगय करू नये ऑप्शन नंबर 2 हे साहजिक अंक, देन किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानेस ऑप्शन नंबर 2, त्याच्यानंतर संविधान अध्यक्ष ऑप्शन नंबर 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संसदीय शासन पद्धती ऑप्शन नंबर 2 सामूहिक जबाबदारी, त्याच्यानंतर भारतीय संघराज्यातील ऑप्शन नंबर 4 संसद, लोकसभा निवडणूक ऑप्शन नंबर 3 25, मुख्य निवडणूक आयुक्त ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती, पृथ्वीवरील अंतर ऑप्शन नंबर 2 3,56,000 किलोमीटर, त्याच्यानंतर नैसर्गिक घटक ऑप्शन नंबर 1 सूर्योदय आणि सूर्यास्त, त्याच्यानंतर महासागराची खोली ऑप्शन नंबर 4 3,700 मीटर, जमिनीचा कस ऑप्शन नंबर 3 1 ते 2, हवेची बाष्पधारण क्षमता ऑप्शन नंबर 4 बदलते, कार्यक्षम लोकसंख्या ऑप्शन नंबर 2 नोकरी व्यवसायात व्यस्त असलेले लोक, क्षितिज समांतर ऑप्शन नंबर 4 पाण्याचा विसर्ग, उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात ऑप्शन नंबर 3 गुऱ्हाळ, क्षेत्रभेटीसाठी तुम्हाला ऑप्शन नंबर 1 सोन्याच्या अंगठीची गरज नाही, त्याच्यानंतर नकाशाचा अंक प्रमाण ऑप्शन नंबर 4 उजवी, या आकृतीचा आन्सर आहे द्रोण ऑप्शन नंबर 2 N, त्याच्यानंतर अचूक जोडी आहे ऑप्शन नंबर 2 BCDA, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळून सोमालिया प्रवाह जातो, त्याच्यानंतर लोकसंख्या दिलेली आहे ऑप्शन नंबर 4 5, सविनय कायदेभंग ऑप्शन नंबर 3 हिंसक मार्गाने प्रतिकार केला, त्याच्यानंतर पहिला लढा यशस्वी गांधीजी ऑप्शन नंबर 2 सत्याग्रह,
61 हा जो क्वेश्चन आहे गोपाळकृष्ण गोखले याचं मी थोडंसं कन्फ्यूज आहे 3 किंवा 4, बट मी सध्या 3 सोबत जाईल. स्वार्थ त्यागाची शिकवण दिली. त्याच्यानंतर 62 याचा आहे ब क ड अ. 63 कालानुक्रमे घटना लावायच्या आहेत, तर याचा ऑप्शन नंबर 1 4 2 1 3. त्याच्यानंतर बंदी हुकूम मोडून मडगाव ऑप्शन नंबर 3 डॉक्टर राम मनोहर लोहिया. व्हॉइसरायच्या कार्यकारी मंडळ ऑप्शन नंबर 2 वेवेल योजना. शेजारील आकृतीत दिलेल्या या चित्रात दिलेल्या ज्या महिला आहेत या आहेत डॉक्टर पंडिता रमाबाई, याचा आहे ऑप्शन नंबर 2 आर्य महिला समाज. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर अनुशीलन समितीचे प्रमुख ऑप्शन नंबर 4 बारिंद्र कुमार घोष. कॅप्टन मोहन सिंग याचा आहे ऑप्शन नंबर 1 आझाद हिंद सेना. शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ऑप्शन नंबर 3 लॉर्ड कॅनिंग. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक. इथून गणित आहे, तर पहिल्या गणिताचा आन्सर आहे 40 डिग्री. पदावलीची योग्य किंमत येते 14. त्याच्यानंतर एकूण 1500 खोके मावतील. स्तंभालेख विचारला आहे, हा शतमान स्तंभालेख आहे. लघुकोन त्रिकोणाचा आहे ऑप्शन नंबर 1 अंतर्भागात. त्याच्यानंतर समभूत चौकोनाचं विचारलं आहे, दुसऱ्या कर्णाची लांबी 15 सेंटीमीटर. सूट विचारली आहे ती आहे 160. संक्षिप्त रूप विचारले ते आहे m-n/m+n. त्याच्यानंतर जीवा एडीची लांबी विचारली आहे जी आहे ऑप्शन नंबर 2 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ए बीची लांबी विचारली आहे ती येते 16 सेंटीमीटर. परिमिती 90 मीटर. -2 इज ग्रेटर दॅन -7 ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर सोपे रूप येतं ऑप्शन नंबर 4 2b³ + 6a²b. त्याच्यानंतर यमची किंमत विचारली आहे जी येते ऑप्शन नंबर 2 5. मित्राचं वय विचारले तर ते येतं x/2 + 5. त्याच्यानंतर संक्षिप्त रूप या पदावलीचं येतं 4/3m. 0.125चं क्यूब रूट येतं 0.5. आणि त्याच्यानंतर आहे व्याजाचा दर 10%. त्याच्यानंतर एक्सची किंमत येते 45 डिग्री. आणि समरूपतेच्या कसोटीनुसार दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर येतं PQRUTS. तर अशा पद्धतीचा हा 90 गुणांचा प्रश्न होता. टोटल ॲनालिसिस केल्यानंतर असं दिसतं की पेपर थोडासा इझी आहे. जास्त काही याच्यामध्ये असं जास्त डोकं लावण्याचं काही काम नव्हतं. ज्याने थोडाफार बेसिकपासून अभ्यास केलेला आहे त्याला नक्कीच पेपर सोपा गेला असेल. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये भरपूर नोट्स दिल्या होत्या, त्या नोट्समधल्या बरेचसे प्रश्न जशाला तसे उतरलेले आहेत. तर बघूया आमचा रिझल्ट किती येतो, तुम्हालाही किती मार्क्स पडत आहेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. लवकरच आज किंवा उद्यामध्ये टोटल ओव्हरऑल ॲनालिसिस करून 180 पैकी कट ऑफ किती येऊ शकतो याचा व्हिडिओ मी अपलोड करेल. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.